वाटते? म्हणजे सरकारने काही दुरुस्ती केली हवी का? खर्च कमी केलेला दिसतोय. जेवढी आश्वासन दिली तेवढा खर्च केलेला दिसत नाही त्यांनी. त्यामुळं आकडे बरे दिसत आहेत. पुन्हा त्यांना आता पुढच्या काळात ह्या बजेट मांडायचं आहे, त्यावेळी काय सांगतात ते कळेल आपल्याला. अनेक आश्वासनं दिलेली आहेत निवडणुकीमध्ये, की म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ आणि तशाच अनेक योजना आणू. त्या राबवल्या जातील का? काय वाटतं काय? म्हणजे यंदाचा जो अर्थसंकल्प 10 तारखेला सादर केला जाईल, त्यामध्ये तुमची अपेक्षा काय आणि तुम्हाला काय वाटतं सरकार कसं यामध्ये प्रूव्ह होईल? नाही, या सगळ्या आश्वासनं जी आहेत, आता लाडक्या बहिणीची संख्या कशी कमी करायची ह्याचंच काही लोक प्रयत्न करत आहेत आणि निकष लावायचे, म्हणजे 2.25-2.5 कोटी महिलांची संख्या 75 लाखावर येईल आणि आपला खर्च वाचेल, असा प्रयत्न आता चालू आहे. पण मतदान घेतलं आहे, लोकांनी मतं दिलेली आहेत महिलांनी त्यामुळे त्यांचा विश्वासघात आता सरकारला करता येणार नाही निकष काही वेगळे लावून. कुठेतरी म्हणजे आपलं गृह खातं जे आहे ते काय करतंय असा जो आहे तो प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारकडे वारंवार जे आहे ते हातवार केले जात आहेत विरोधकांच्या माध्यमातून. बीड असेल, त्याच्यानंतर आता शिरूर असेल, अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडत आहेत. त्या घटना घडतच नाहीत, तर त्याचे व्हिडिओ फुटेज व्हायरल होत आहेत. कुठेतरी पोलिसांचा धाक कमी झाला आहे किंवा गृह खातं कुठेतरी नाकाम झालं आहे असं वाटतं? कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रातली फार प्रचंड ढासळलेली आहे. लोकांना हा आत्मविश्वास राहिला नाही की पोलीस आपल्याला न्याय देईल, पोलीस आपल्याला मदत करेल आणि पोलीस गुंडांना शासन करेल. त्यामुळं पोलीसच गुंडांना सामील आहेत, अशीच बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळं गंभीर प्रकरण आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पॉलिटिकल जे इंटरफेरन्स आहे ते बंद करण्याच्यासाठी काही व्यवस्था केली पाहिजे. वारंवार म्हणजे विरोधी पक्षाच्या माध्यमातून सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये बाहेरून जे आर्थिक जे येतात व्यवसाय किंवा आर्थिक ज्या कंपनी येतात त्या कुठेतरी कमी येतात, परंतु आज मुख्यमंत्री बोलताना बोलले की महाराष्ट्र हा एक नंबरलाच आहे. परंतु वारंवार विरोधकच जे गुजरातची आहे ते गुजरातची कुठेतरी एक ॲडव्हर्टाईज करताना पाहायला मिळतात. वारंवार बोलतात की गुजरातमध्ये हा व्यवसाय गेला आहे, तो व्यवसाय गेला आहे. आपल्याला खरंच वाटतं म्हणजे विरोधी पक्षच गुजरातची जी आहे ती ॲडव्हर्टाईज करते? पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये एक फोर्स ग्रुप आहे. तो देशातल्या सगळ्या राज्यांचा अभ्यास करत आणि त्यांनी एक अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालात त्यांनी गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढं गेलेलं आहे हे सांगितलं आहे. जयंत पाटलांनी सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रापेक्षा गुजरातची प्रगती जास्त वेगानं चालू आहे हे जयंत पाटील नाही, केंद्र सरकारच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातल्या एका ग्रुपने सांगितलेलं आहे. ते वेबसाईटवर ऑफिशियली असेल, आपण बघा, त्याचा अभ्यास करा. आणि त्यामुळं हे निदर्शनाला आणणं म्हणजे गुजरातचा प्रचार करणं नाही आहे. मग गुजरातचं अमूल महाराष्ट्रात आणणाऱ्यांना आम्ही काय म्हणायचं? गुजरातचं अमूल महाराष्ट्रात आलं, गुजरातमध्ये अनेक उद्योग गेले, हा भाग वेगळा आहे. पण किमान पंतप्रधानांनी जे ग्रुप केलेला आहे त्यांनी काढलेला निष्कर्ष आहे देशातल्या प्रत्येक राज्यांच्या प्रगती आणि अधोगतीचा. हा वाचल्यावर कळेल की आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे. आपल्याच पक्षाच्या आमदारांनी म्हणजे रोहित पवारांनी काल एक जाहिरात दाखवली. मुंबईमध्ये ती जाहिरात आहे. शासनाचं म्हणजे त्या ठिकाणी कामं जी आहे ती नागरिकांसाठी आहेत, अशी शासनाची एक ॲड आहे आणि ती ॲड गुजरातीमध्ये. कारण गुजरातीला महाराष्ट्र सरकारने प्राधान्य द्यायचं ठरवले का काय, असा त्याचा अर्थ आहे. पण रोहित पवारांनी मांडलेलंच आहे ते. आणि हे आतापर्यंत मराठी, इंग्रजी या माध्यमातनं जाहिराती यायच्या. आता गुजराती दैनिकाला देखील जाहिरात दिलेली दिसते. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत जयंत पाटील होते. त्यांनी अर्थ